हॅलो विद्यार्थ्यांना, तर आपला आजच्या या व्हिडिओमध्ये पहिल्या प्रकरणामधला आपल्याला पुढचा भाग म्हणजे सार्क संघटना या प्रादेशिक क्षेत्रीय संघटनेची माहिती आपल्याला घ्यायची आहे। तर या संघटनेची स्थापना कधी झाली आणि त्याची सविस्तर माहिती आपल्याला या तासात घ्यायची आहे। तर सार्क संघटना, जसं लॉंग फॉर्म SAARC सार्क, आणि त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? साऊथ एशियन असोसिएशन रिजनल कोऑपरेशन। साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन। तर मराठीमध्ये याला काय म्हणायचं? दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटना। तर या संघटनेची स्थापना करत असताना, कारण या सार्क संघटनेमध्ये सुरुवातीला 7 देशांचा समावेश होता आणि नंतर एका देशाचा समावेश झाल्यामुळे 8 देशांची मिळून अशी बनलेली ही सार्क संघटना आहे। तर या सार्क संघटनेची स्थापना करत असताना यामध्ये जे असलेले जे देश आहेत त्यांच्यामध्ये परस्परांमध्ये प्रदीर्घ अशी चर्चा झाली आहे आणि त्याच्यानंतर या सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे। तर या सार्क संघटनेची स्थापना कधी झाली? तर 8 डिसेंबर 1985। 8 डिसेंबर 1985ला 8 डिसेंबर 1985 मध्ये या सार्क संघटनेची, दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटनेची स्थापना झालेली आहे। तर या संघटनेमध्ये सुरुवातीला 7 देशांचा समावेश होता। कोणकोणते 7 देश आहेत ते? पहिला भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदीव आणि श्रीलंका, अशा 7 देशांचा समावेश यामध्ये झालेला आहे। तर आपण त्यांची नावं लिहून घेऊया। भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदीव व श्रीलंका। तर अशा 7 देशांचा समावेश होता। सुरुवातीला ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस किती देश होते? 7 देश। परंतु त्याच्यानंतर एक देश समाविष्ट झालेला आहे। 7 अधिक 1 म्हणजे एकूण किती झाली संख्या? 8। तर 8वा देश कोणता आहे? तर 8वा देश आहे अफगाणिस्तान। या अफगाणिस्तान देशाची जी स्थापना म्हणण्यापेक्षा या देशाची समावेश, हा देश जो आहे या सार्क संघटनेमध्ये कधी समाविष्ट झाला? तर 2007 मध्ये। अफगाणिस्तान हा देश या सार्क संघटनेमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि त्यामुळे या सार्क संघटनेची एकूण सदस्य राज्यांची संख्या किती झालेली आहे? 8। तर सुरुवातीला किती होते? 7 आणि त्यानंतर 1 अफगाणिस्तान। परंतु अफगाणिस्तानला या सार्क संघटनेमध्ये सहभागी करून घेत असताना या सार्क संघटनेची जी सदस्य राष्ट्र आहेत 7, त्यांच्यामध्ये बराच वाद झालेला आहे, चर्चा झालेली आहे। त्यांचं असं मत आहे की सार्क संघटना ही काय आहे? दक्षिण आशियाई भागातील संघटना आहे आणि अफगाणिस्तान हा जो देश आहे तो हा मध्य आशियामध्ये येतो आणि त्यामुळे ही दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटना असल्यामुळे अफगाणिस्तानला आपल्या या सार्क संघटनेमध्ये समाविष्ट करायचा किंवा नाही, अशी वाद झाली, चर्चा झाली आणि त्यानंतर 2007ला म्हणजे 85च्या नंतर 2007ला अफगाणिस्तान या देशाचा समावेश या सार्क संघटनेमध्ये झालेला आहे। तर अशा प्रकारे सार्क संघटनेमध्ये एकूण 8 देशांचा समावेश झालेला आहे। तर या संघटनेचं सचिवालय आपल्याला बघायचं की सचिवालय कुठे आहे?
सचिवालय म्हणजे काय? कार्यालय, ऑफिस. या संघटनेचं कामकाज करत असताना, कारण या संपूर्ण 8 सदस्य राष्ट्रासाठी काम करण्यासाठी एका कार्यालयाची, एका सचिवालयाची आवश्यकता आहे. तर या सचिवालयाची स्थापना 1987 मध्ये झाली. आता कुठे झाली? तर याची स्थापना ही बांगलादेशचे जे अध्यक्ष आहेत जनरल इरशाद यांच्या पुढाकाराने या दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटनेची स्थापना झालेली आहे. तर या सचिवालयाची, हे सचिवालय कुठे आहे? तर नेपाळची राजधानी काठमांडू. विद्यार्थ्यांना तुम्हाला लक्षात असेल नेपाळची राजधानी काय आहे? काठमांडू. या ठिकाणी या सचिवालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. स्थापना कधी झाली होती? 1985ला. पण सचिवालय कधी झालेलं आहे? 1987. सचिवालयाचा एक प्रमुख असतो, त्याला आपण काय म्हणतो? सरचिटणीस. तर दरवर्षी एका सरचिटणीसाची म्हणजे सचिवालयाच्या प्रमुखाची नियुक्ती करण्यात येते. आणि ती कशी नियुक्ती होते? तर या सदस्य राष्ट्रांमध्ये चर्चा होते आणि त्याच्यानंतर कुठल्याही एका देशाची सरचिटणीसपदी, एका देशाच्या व्यक्तीची सरचिटणीस पदावर नियुक्ती केली जाते. म्हणजे प्रत्येक देशातल्या 8 जे देश आहेत त्या देशातल्या प्रत्येक देशाला सरचिटणीस प्रमुखपदी तिथं नेमलं जातं. म्हणजे सगळ्यांनाच ती संधी दिली जाते. तर यानंतर आपल्याला बघायचं की यांच्या परिषदा किती घेतल्या जातात. वर्षातून सार्क संघटनेच्या परिषदा किती घेण्यात येतात? तर सार्क संघटनेची वर्षातून एक परिषद घेण्यात येते. परिषद. तर वर्षातून एक वेळेस या सार्क संघटनेची परिषद घेतली जाते. मग आता या परिषदेमध्ये ही जी परिषद आहे ही कधी घेतली जाते? तर वर्षातून एक वेळेस. पण त्याशिवाय सुद्धा वर्षातून 2 वेळेस परराष्ट्र मंत्री व राष्ट्रप्रमुख यांची मिळून सुद्धा बैठक घेतली जाते. परराष्ट्र मंत्री व प्रमुख मिळून याची बैठक घेतली जाते. म्हणजे याशिवाय वर्षातून ही एक वेळेस घेतली जाते आणि याशिवाय वर्षातून या परराष्ट्र मंत्र्याची आणि प्रमुखांची सुद्धा बैठक घेतली जाते. तर या बैठकीमध्ये आपल्याला एक आकडेवारीनुसार आपल्याला सांगता येईल की 2015च्या आकडेवारीनुसार जगामध्ये जो व्यापलेला जो भूप्रदेश आहे त्यापैकी 3% क्षेत्रफळ, जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3% क्षेत्रफळ हे या सार्क संघटनेचे आहे. आणि जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 21% लोकसंख्या या सार्क संघटनेच्या सदस्याची आहे. लक्षात घ्या की एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ आहे 8 देशाचं? तर 3%. आणि एकूण लोकसंख्येपैकी किती आहे? तर 21% लोकसंख्या या सार्क संघटनेच्या सदस्य राष्ट्रांची आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे की ही जी बैठक आहे ही बैठक घेत असताना एक महत्त्वपूर्ण अशी घटना घडलेली आहे. दरवर्षी आपण बघतो की अशा बैठका घेतल्या जातात. तर 2016 मध्ये, पण नोव्हेंबर 2016 मध्ये एकदा बैठक घेण्यात येणार होती 2016 मध्ये. पण या बैठकीवर
भारताने म्हणजे ही बैठक कुठं होणार होती, नोव्हेंबर 2016मध्ये ही बैठक पाकिस्तानमध्ये होणार होती आणि या बैठकीवर भारताने बहिष्कार टाकलेला आहे. पाकिस्तानमध्ये ही बैठक होणार होती आणि या बैठकीवर भारताने बहिष्कार टाकलेला. का टाकला असेल बहिष्कार? तर या पाकिस्तानची अशी कोणती घटना आहे की ज्यामुळे भारताने या पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ज्या बैठकीला तिथे हजर राहिले नाही, ते बहिष्कार टाकलेला आहे. तर यामध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे की विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीत आहे की अलीकडच्याच काळामध्ये ज्यावेळेस म्हणजे 2016मध्ये, तर 18 सप्टेंबर 2016 18 सप्टेंबर 2016मध्ये आपल्या भारतामध्ये सगळ्यात वादग्रस्त असलेलं घटक राज्य किंवा जो आता आपल्याला केंद्रशासित प्रदेश झालेला आहे, तर काश्मीर जे आहे, जे भारतामध्ये नेहमी दहशतवादी हल्ल्या नेहमी ज्या ठिकाणी केले जातात आणि त्या ठिकाणचं जनजीवन हे नेहमी विस्कळीत होत असतं. तर अशा जम्मू काश्मीर म्हणजे काश्मीरमधील उरी या ठिकाणी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये म्हणजे आपल्या उरी येथे एक लष्करी तळ होतं, लष्करी तळ. तर या लष्करी तळावर पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये आपल्या भारताचे 19 जवान सैनिक हे शहीद झालेले आहेत. किती? 19 सैनिक हे शहीद झालेले आहेत आणि 20 जवान हे जखमी झालेले आहेत. तर पाकिस्तानची ही जी भूमिका आहे ती भारतासाठी अयोग्य होती. म्हणजे सार्क संघटनेचा सदस्य असूनही, पाकिस्तान हा सार्क संघटनेचा सदस्य आहे असं असतानाही हे दहशतवादी हल्ला आपल्या भारतातील काश्मीरमधील उरी या ठिकाणी झालेला आहे आणि यामध्ये विनाकारण आपले 19 जवान शहीद झालेले, 20 जखमी झालेले आहेत. मग आता याचं उत्तर देण्यासाठी, कारण हा हल्ल्यामध्ये जे सैनिक शहीद झालेले आहेत त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हा जो हल्ला आहे या हल्ल्याचं चोख उत्तर देण्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं ठरवलं आहे, भारत सरकारने असं ठरवलं आहे की पाकिस्तानच्या या हल्ल्याला आपण चोख उत्तर दिलं पाहिजे. कारण शांत बसणं हे अतिशय अयोग्य आहे. पाकिस्तान हे नेहमीच आपल्या भारतावर दहशतवादी हल्ले करत आहे. नेहमी दोघांमध्ये करार होऊन शांतता राखण्यासाठी करार केले जातात, तरीसुद्धा पाकिस्तानने 18 सप्टेंबर 2016ला उरी येथे हल्ला केलेला आहे आणि यामध्ये हे जवान शहीद झालेले आहेत. म्हणून याचा उत्तर देण्यासाठी आपल्या भारताने सुद्धा म्हणजे 10 दिवसानंतर 11व्या दिवशी म्हणजे केव्हा झालेला आहे 18 सप्टेंबर, तर 29 सप्टेंबरला (2016) 29 सप्टेंबर 2016 या दिवशी भारताने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे. हे हल्ला करत असताना फार विचारपूर्वक नियोजन करून पाकिस्तानमध्ये घुसून हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि हा हल्ला करत असताना म्हणजे सकाळची वेळ 4 ते 5च्या दरम्यानमध्ये, सकाळची पहाटेच्या वेळेस हा हल्ला आपल्या भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या लष्करी तळावर हल्ला करून त्यांच्या दहशतवाद्याचा खात्मा केलेला आहे आणि त्यांना आपण चोख उत्तर दिलेलं आहे. जे आपले जवान शहीद झालेले आहेत त्याचा बदला घेण्यासाठी भारताने ही भूमिका मांडलेली आहे. भारताची ही भूमिका अत्यंत स्वाभिमानाची, अत्यंत कौतुकाची अशी आहे, कारण भारताने त्याचा बदला घेतलेला होता आणि त्यांच्या लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याने आतंकवाद्यांचा खात्मा केलेला होता आणि सकाळी पहाटे म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधीच तो हल्ला करून भारतीय जवान आपल्या देशामध्ये परत आलेले आहेत. म्हणजे विचार करा की भारताने
नियोजनपूर्वक अगदी एक क्षणाचाही कुठलीही गोंधळ न होत असताना अतिशय नियोजनबद्ध अशा व्यवस्थेमध्ये हा हल्ला घडवून आणलेला आहे आणि यालाच आपण सर्जिकल स्ट्राईक असं आपण म्हणतो. तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, या उरी हा जो हल्ला झालेला आहे त्याचं प्रतिउत्तर आपल्या भारताने दिलेलं आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांचे मधले आपले जे संबंध आहेत ते नेहमीच तणावपूर्ण राहिलेले आहेत. सार्क संघटनेचा सदस्य असून परस्पर राष्ट्रांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागली पाहिजे यासाठी सार्क संघटनेची स्थापना झालेली असली तरीही पाकिस्तान मात्र भारताशी नेहमीच तणावपूर्वक संबंध ठेवतो. कुठल्याही प्रकारचे चांगले संबंध निर्माण होऊ शकत नाहीत भारत आणि पाकिस्तानमध्ये. म्हणून विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की या 29 सप्टेंबर 2016ला आपण ही भूमिका घेतलेली आहे. म्हणजेच काय झालेलं आहे की आपण या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी चोख उत्तर आपण दिलेलं आहे. यानंतर आपल्याला बघायचे आहे की या सार्क संघटनेची उद्दिष्ट कोणकोणती आहेत, कशासाठी ही स्थापना झालेली आहे. या संघटनेची स्थापना दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये का झालेली आहे, तर त्यासाठी आपल्याला त्याची उद्दिष्ट कोणकोणती आहे, त्याचा हेतू कोणता आहे ते आपल्याला पाहायचं आहे. उद्दिष्ट किंवा हेतू कशासाठी स्थापना झालेली आहे. तर सार्क संघटनेमध्ये एकूण 8 देश आहेत. तर या 8 देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान या देशांमध्ये परस्परांमध्ये सहकार्याची भावना वाढवण्यासाठी, सामाजिक, राजकीय, आर्थिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी, आर्थिक सुधारणा करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. या परस्पर राष्ट्रांमध्ये एक प्रकारचा व्यापार निर्माण व्हावा, सहकार्य निर्माण व्हावं, परस्परांवर विश्वास निर्माण व्हावा आणि परस्परांच्या राज्यामध्ये असलेल्या समस्या सोडवण्यासाठी या सार्क संघटनेकडून प्रयत्न केले जावेत. या सार्क संघटनेचे यश कशावर आहे, ते परस्परांमध्ये सहकार्य आणि विश्वास पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या संघटनेमध्ये व्यापार विषयक म्हणजे आर्थिक विषयक सुधारणा झाली पाहिजे, कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा झाली पाहिजे, त्याचप्रमाणे हवामानामध्ये जो बदल झाला आहे किंवा पर्यावरणाशी संबंधित जे आता सध्या समस्या आहे त्या समस्येवर विचार केला पाहिजे. लोकसंख्या वाढीवर कसं नियंत्रण ठेवता येईल याविषयी सुद्धा या संघटनेमध्ये चर्चा करण्यात येते. सदस्य राष्ट्रांमध्ये चर्चा करण्यात येते, योजना ठरवल्या जातात, धोरण ठरवलं जातं आणि आपल्या या सार्क संघटनेच्या मार्फत परस्पर राष्ट्रांची प्रगती कशी करता येईल या हेतूसाठी, या उद्दिष्टासाठी या सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला अगदी थोडक्यामध्ये काय आहे की सामाजिक, राजकीय, आर्थिक विकास करणे, त्यानंतर आर्थिक सुधारणा करणे, त्यानंतर शेती कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा करणे, त्याचप्रमाणे पर्यावरण रक्षण आणि लोकसंख्या वाढीवर नियंत्रण. इत्यादी बाबतीत या सार्क संघटनेचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे. काय झालं पाहिजे की या सार्क संघटनेमध्ये जी राज्य आहेत त्या राज्यांचा विकास झाला पाहिजे. आर्थिक विकास, सामाजिक विकास, राजकीय विकास, कृषी क्षेत्रामध्ये विकास, तंत्रज्ञानामध्ये प्रगती, या सगळ्यांसाठी आपली ही क्षेत्रीय संघटना निर्माण झालेली आहे. तर यानंतर आपल्याला याच्यामधले 1-2 महत्त्वाचे काही करार झालेले आहेत, ते करार आपल्याला पाहायचे आहेत. तर विद्यार्थ्यांनो, या करारामध्ये एक करार आहे 1993ला एक करार झालेला आहे, SAPTA, साप्ता असं ज्याला आपण म्हणतो. या साप्ता करार म्हणजे काय आहे तर दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार. दक्षिण आशियाई
प्राधान्य व्यापार करार. काय आहे हा करार? तर या सार्क संघटनेमध्ये सहभागी असलेले जे 8 देश आहेत त्या 8 देशांमध्ये व्यापार करण्यासाठी एक करार करण्यात आलेला आहे. या करारामध्ये काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करून हा परस्पर राष्ट्रांमध्ये व्यापार विषयक धोरण ठरवलं जातं. तर हा एक करार या साप्ता याकडून करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2006 मध्ये एक दुसरा करार करण्यात आले आहे, त्याला म्हणायचं साफ्ता. SAFTA. साफ्ता म्हणजे काय आहे? तर दक्षिण आशियाई मुक्त व्यापार संघटना. दक्षिण आशियाई मुक्त व्यापार संघटना. तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, 1993ला साप्ता झाला आणि 2006ला साप्ता हा झालेला आहे. हे दोन्ही करार आहेत. हा जो साप्ता हा जो करार झालेला आहे 2006 मध्ये, यामधल्या व्यापारविषयक धोरण अटी हे वेगळे नवीन बनवण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे पूर्वीचा जो पहिला जो करार आहे 1993चा साप्ता, हा करार हा संपुष्टात आलेला आहे. म्हणजे हा नवीन करार निर्माण झाला आणि पूर्वीचा जो साप्ता हा जो करार आहे तो संपवण्यात आलेला आहे, नष्ट करण्यात म्हणजे संपवण्यात आलेला आहे, नवीन करार करण्यात आले. आणि या कराराच्या अंतर्गत परस्पर 8 राष्ट्रांमध्ये व्यापारविषयक धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. तर हे झाले, आपण बघितले की एक सार्क संघटनेची थोडक्यामध्ये माहिती. पण विद्यार्थ्यांनो, की या सार्क संघटनेमध्ये आपल्या या 8 सदस्य राष्ट्रांमध्ये भारताची काय भूमिका आहे ते सुद्धा पाहणं आवश्यक आहे. तर यानंतरचा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे की भारताची काय भूमिका आहे. सार्क संघटनेमध्ये भारताची भूमिका किंवा भारताचं काय योगदान आहे या सार्क संघटनेमध्ये. तर विद्यार्थ्यांनो, तर या सार्क संघटनेमध्ये किती सदस्य राष्ट्र आहेत? तर 8. तर या 8 राष्ट्रांमध्ये परस्परांमध्ये संपर्क निर्माण करण्यासाठी एक उपग्रह अवकाशामध्ये सोडण्याचा निर्णय भारताने घेतला होता. कशासाठी? एक उपग्रह. या उपग्रहामार्फत परस्पर राष्ट्रांमध्ये आपल्याला संपर्क करता येईल आणि आपल्याला विविध योजना ठरवता येतील, धोरण ठरवता येईल आणि आपल्याला काही निर्णय घेता येईल. या उद्देशाने एक उपग्रह अवकाशामध्ये सोडण्याचं भारताने मान्य केलं होतं. पण या उपग्रहासाठी 235 कोटी रुपये खर्च येणार होता. 235 कोटी रुपये खर्च येणार होता. कशासाठी? उपग्रह एक अवकाशात सोडण्यासाठी, संपर्क सदस्य राष्ट्रांमध्ये संपर्क करण्यासाठी एक 235 कोटी रुपयाचा खर्च येणार होता आणि तो खर्च भारताने देण्यास मान्य केले होते. परंतु भारताच्या या भूमिकेबद्दल पाकिस्तानला मान्यता नव्हती. पाकिस्तान त्यांनी या गोष्टीला मान्यता दिली नव्हती. परंतु भारताने बाकीच्या सदस्य राष्ट्रांनी याला मान्यता दिली होती. म्हणून भारताने काय आहे, एक उपग्रह सोडण्यासाठी इतके रुपये त्यांना दिलेले आहे. तर आणखी कोणती आपली भूमिका आहे या सार्कची? तर याशिवाय या दक्षिण आशियाई क्षेत्रीय संघटनेने भारताची राजधानी नवी दिल्ली, भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी एक विद्यापीठाची स्थापना केली आहे. कोणतं विद्यापीठ आहे? सीमाविरहित ज्ञान हे घोषवाक्य असलेलं एक विद्यापीठ भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. कशासाठी स्थापना झालेली आहे या विद्यापीठाची? तर या सार्क संघटनेमध्ये सहभागी असलेले जे सर्व राज्य आहेत त्या राज्यातील जे उच्च विभूषित शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते या नवी दिल्ली येथील सीमाविरहित ज्ञान या विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊ शकतात. तर दरवर्षी 7,000 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात, संशोधन करतात आणि एक मोठं लायब्ररीसुद्धा या विद्यापीठाची आहे, जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थी आपलं वाचन करू शकतात, संशोधन करू शकतात
आपली अभ्यासाविषयक शैक्षणिक प्रगती करू शकतात. दरवर्षी असे 7,000 विद्यार्थी या 8 देशामधून इथे येत असतात. तर याशिवाय या विद्यापीठाच्या काही शाखासुद्धा सदस्य राष्ट्रांमध्ये आहेत, जेणेकरून त्यांना त्या भागामध्ये सुद्धा या विद्यापीठाकडून त्या भागामध्ये ज्या काही शाखा आहेत त्या शाखेतून सुद्धा त्यांना शिक्षण घेता येऊ शकतं. म्हणजे काय आहे की या विद्यापीठाच्या अंतर्गत 8 देशामधले जे उच्च शिक्षण घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्या विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतात. तर यानंतर आपल्याला बघायचं की पुढचं की भारताच्या भूमिकेमध्ये आपल्याला सार्क संघटनेचे या 8 सदस्य राष्ट्रांमध्ये तर परस्पर सहकार्य आहे. याशिवाय या सार्क संघटनेशिवाय आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ज्या इतर प्रादेशिक संघटना आहेत त्या संघटनेसोबतसुद्धा भारताचे मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. तर ते कोणते आहेत, इतर संघटना कोणत्या आहेत? त्यामध्ये पहिली आहे एक ACD. याला काय म्हणायचं आहे? एशिया कोऑपरेशन डायलॉग. एशिया कोऑपरेशन डायलॉग ही एकच ज्या इतर जे देश आहेत त्यांच्याशी त्यांनी हे मैत्री केलेली आहे. आणि दुसरा एक आहे BBIN. तर BBIN म्हणजे काय? इथे बांगलादेश, भूतान, इंडिया आणि नेपाळ या 4 राज्यांची मिळून एक संघटना निर्माण झालेली आहे. तर या संघटनेशी सुद्धा भारताचे मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. याशिवाय ब्रिक्स BRICS ही सुद्धा एक क्षेत्रीय संघटना आहे, प्रादेशिक संघटना आहे. या संघटनेशी सुद्धा या सार्क संघटनेचे मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. कोणते आहेत? एक ACD, दुसरं BBIN आणि तिसरं ब्रिक्स. तर ही ब्रिक्स ही जी संघटना आहे या संघटने ही बंगालच्या उपसागराच्या लगतचे जे देश येतात त्या देशांमधली ही एक संघटना आहे. आणि या संघटनेशी सुद्धा या सार्क संघटनेची मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला लक्षात आलं असेल की भारताची भूमिका यामध्ये काय महत्त्वाची होती. आणखी एक महत्त्वाचा एक घटक राहिलेला आहे की या सार्क संघटनेकडून अशी एक भूमिका घेण्यात आलेली आहे की जे उच्च शिक्षित जे विद्यार्थी आहेत किंवा जे चांगलं काम करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना पारितोषिक देण्याचं काम या सार्क संघटनेने केलेलं आहे. आता कोणकोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे व्यक्ती आहेत, आता उदाहरणार्थ महिला आणि बाल विकास कल्याण या क्षेत्रामध्ये जर ज्या व्यक्तींनी काम केलेलं आहे अशा व्यक्तींना पारितोषिक देण्यात येतं. याशिवाय कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांना, पर्यावरण क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना, तसेच शांतता आणि विकास करण्यामध्ये ज्या व्यक्तींचा पुढाकार आहे त्यांनासुद्धा पारितोषिक देण्याचं काम या सार्क संघटनेनं केलेलं आहे. तर या किंवा नामवंत जे लेखक असतील तर त्यांनासुद्धा पारितोषिक देऊन त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम या सार्क संघटनेनं केलेलं आहे. म्हणजे 8 देशामध्ये जे कोणी चांगलं काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, शांतता निर्माण करण्यासाठी, विकास निर्माण करण्यासाठी किंवा या ठिकाणी महिला बाल विकास रक्षण त्यांच्या कार्यामध्ये पुढाकार घेण्यासाठी जे कोणी काम करतील त्यांना, आणि जे उच्च शिक्षित आहेत त्यांना, आणि तसेच जे उत्कृष्ट लेखक आहेत त्यांनासुद्धा पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. जेणेकरून त्यांच्यामध्ये एक प्रोत्साहन निर्माण होईल आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण होईल. यासाठी सुद्धा भारताने आपली भूमिका महत्त्वाची मांडलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे या सार्क संघटनेची माहिती आपण घेतलेली आहे. तर सुरुवातीपासून आपण बघितले की सार्क संघटनेची स्थापना कधी झालेली आहे. तर 1985ला. किती देश होते सुरुवातीला? 7 देश. नंतर एक देश समाविष्ट झालेला आहे, अफगाणिस्तान. त्यानंतर या सार्क संघटनेची उद्दिष्ट कोणती आहेत ते आपण पाहिलेले आहेत. नंतर सार्क संघटनेच्या परिषदा कोणत्या आहेत ते पाहिलेले आहेत. त्यानंतर सार्क संघटनेचे करार जे 2 झालेले आहेत, साप्ता आणि साप्ता, ते आपण पाहिलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो आपला भाग आहे, सार्क संघटनेमध्ये भारताची कोणती महत्त्वाची भूमिका आहे याची सविस्तर माहिती आपण आत्ताच्या या तासामध्ये घेतलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजचा हा आपला तास इथे संपलेला आहे.